अरे माझ्या देवा, कधी न भरणारी अशी जखम तुम्हाला देऊन गेला. अरे छाती फुगून उभं राहिलेलं बघायचं होतं माझ्या बापाला, पण काय करू. तुझ्या संगे खेळलो, तुझ्या संगे चाललो, आज या वाटेवरी वाट तुझी पाहिलो. देवा जरा थांबणारे, बाबा जरा बोलणारे, प्रेम किती बोलू तुला आई जरा सांगणारे. येड्या याले कराची हाक जरा ऐकणारे, अंत नको पाहू. बात छोटी थी पर कहना जरूरी था. जिंदगी भले ही मेरी है पर पापा आपका होना जरूरी था. ख्वाहिशें जो थी मेरी बस तुझको पाने की, ख्वाहिशें वही मेरी बस ख्वाहिश ही रह गई. ख्वाहिशें जो थी मेरी बस तुझको पाने. हे जिंदगीच्या मेळ्यामध्ये सुन सुन वाटलं, या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ तुझी तार आठवण मी हिंडतो रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण. पुरामंदी जाळ पेटला, जन्माची राख झाली र, इसकटलेली दिशा ही. तस्वीर रह गई है अब बस हमारे साथ, वो शख्स कहाँ अब किसको पता है. उस हंसते हुए तस्वीर को क्या पता कि उसे देखकर कितना रोया जाता है. तुझी तार आठवण मी हिंडतो रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण. अशी कशी आली वेळ, जीवनाचा झाला खेळ, कसा बसवावा मेळ सांगू कुणा. अशी कशी आली वेळ, जीवनाचा झाला खेळ, कसा बसवावा मेळ सांगू कुणा. कसा बसवावा मेळ सांगू कुणा. मला खांद्यावर बसून त्यांनी पूर्ण गाव फिरवलं होतं. मला कधीच कोणापुढे मान खाली करायची गरज पडली नाही, असं त्यांनी समाजात नाव केलं होतं. माझ्या मनातले सगळे स्वप्न त्यांनी पूर्ण केली. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. बाबा, मी ते दिवस कधीच विसरणार नाही, तेव्हा मी तुमचा नातू म्हणून जन्माला आलो होतो. अपने तो अपने होते हैं. हे जिंदगीच्या मेळ्यामध्ये सुन सुन वाटलं, या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं. पुण्यासारखा घरदार आपला तू ना पडलाय गो, घात कालाने केला मावळ अखेरीत घडलाय गो, घात कालाने केला. तुझी तार आठवण मी हिंडतो रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण. सरांनी एक प्रश्न विचारलाय आणि सांगितले की त्याचं उत्तर पण तुमच्या मनाने द्या आणि कारण पण तुमच्या मनाने द्या. काय प्रश्न केलाय? जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण? वडील. कारण? खिसा रिकामा असला तरी पैशाला कधी नाही न म्हणणारा वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस बघितला नाही. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, हम कर जिनकी उंगली है बचपन. किनारा मना
पायी चालत येईन मी विठ्ठला, पण तुझ्या माग जो माझा देव लपलाय त्याला दाखवशील का एकदा? माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद. मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया, मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया, बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया. काम, क्रोध और लोभ मैं तज कर जा सकता हूँ, तुझको चाहूं भी तो मैं कैसे भुला सकता हूँ. तेरा प्यार भी एक बंधन है, तू ही बता क्या मैं मुक्ति पा सकता हूँ? तू नहीं जानता तू मेरा अब है क्या, तुझको हूँ देखता तो दिल कैसे पिघलता है. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है.
मेरा देवा, कुठे कमी झाली सांग सेवा, कुठे कमी झाली सांग से. रात्री मला झोप तर येत नाही, पण एक माणसाची आठवण नक्की येते. पुण्यासारखा घरदार आपला सुना पडलाय गो, घातकालाने केला मावळ अखेरीत घडलाय गो, घातकालाने केला. मला खांद्यावर बसून त्यांनी पूर्ण गाव फिरवलं होतं. मला कधीच कोणापुढे मान खाली करायची गरज पडली नाही, असं त्यांनी समाजात नाव केलं होतं. माझ्या मनातले सगळे स्वप्न त्यांनी पूर्ण केली. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. बाबा, मी ते दिवस कधीच विसरणार नाही तेव्हा मी तुमचा नातू म्हणून जन्माला आलो होतो. अपने तो अपने होते हैं. तो भले ही आज मेरे दादाजी भगवान जी के पास हैं, पर आज भी उनकी सुनाई हुई एक कहानी मुझे अच्छे से याद है कि कैसे उनकी पेंशन का आधा हिस्सा सिर्फ मेरा होता था. अपने कंधे पे बिठाकर पूरा मोहल्ला घुमाते थे जब जब मैं रोता था. कि कैसे उनकी उंगली पकड़कर मैं घूमता हर मेला था. मैं उनमें से हूँ जो अपने माँ पास से ज्यादा बचपन में दादी दादा की गोद में खेला था. जब भी पापा डांटते थे तो मैं छुप जाता था उनके पास जाकर. फिर वो पापा को डांटते थे उनके बचपन के किस्से सुनाकर. कितना प्यारा लगता था जब वो दादी को सुनती हो कहते थे. इतनी उम्र होने के बाद भी हमेशा कोई ना कोई काम करते रहते थे. सच में दादा दादी का प्यार कितना कीमती होता है. पूरे मोहल्ले के लोग मुझे उनके नाम